सगळे दवाखाने फिरून झाले, इकडे जा तिकडे जा, पण अद्विकचा ताप काय उतरत नव्हता. म्हटलं चला शेवटचा ऑप्शन सरकारी दवाखाना बघू, तिथल्या गोळ्या वगैरे चांगल्या असतात असं म्हणतात. राहिलं तर चांगलंच आहे, आपलं लेकरू नीट झालं त्याच्याशी मतलब आपल्याला. आणि खरंच तिथल्या गोळ्या चांगल्या असतात, कारण प्रेग्नेन्सीमध्ये मी 9 महिने तिथल्याच गोळ्या खाल्ल्यात. आणि त्या लेकरांनी आपापल्या पप्पाला ना कामाला लावलं होतं. कोण झोका देतंय, कोण बदकाला ढकलते. आणि माझ्या अवतारकडे ना थोडंसं इग्नोर करा, कारण मी पण आजारी होते. म्हटलं कुठं मेकअप करत बसू, मग तशीच गेले होते मी पण. आणि इथे बघा आमचा लाड असाच रडतो. मग संध्याकाळ झाली होती, मग म्हटलं चला बाबा थोडंसं चहा पिऊ, कारण फ्रेश वाटतं, कारण नाकतोंड वगैरे सगळं जाम झालं होतं. आणि आमचं इथं पिल्लू बघितलं का, आणि अद्विक बघितलं का कसला खुश झाला होता, कारण त्याचे पप्पा आले होते. आणि मला चिडवत होता की माझे पप्पा आले आहेत, आता तुम्हाला मारू शकत नाही. लगेच जाऊन बसला पप्पाच्या मांडीवरती, आणि पप्पा येताना खरी पॅटीस घेऊन आले होते गरमागरम. मग काय लगेच बसले खायला. मला असलं खूप आवडतं. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग. बाय.